विकास पत्रकारितेचे जनक ज्येष्ठ पत्रकार श्री नागनाथ फटाले यांच्या 90व्या वाढदिवसानिमित्त तसंच त्यांच्या पत्नी सौ सिंधू फटाले यांच्या सहस्त्र चंद्र दर्शन सोहळ्यानिमित्त मान कन्हैया ट्रस्टच्या वतीनं साईबान येथे भव्य सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी नागनाथ फटाले यांना जीवन साधना गौरव पुरस्कार तर सौ सिंधू फटाले यांना मातृशक्ती सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला। या प्रसंगी सुप्रसिद्ध यूरोलॉजिस्ट डॉक्टर पुरुषोत्तम दरक, छत्रपती संभाजीनगर येथील दिव्य मराठीचे स्टेट हेड सुभाष बोंद्रे, DRDO भारताचे माजी अध्यक्ष शैलेंद्र गाडी, निजामाबादचे डॉक्टर सुरेश जाजू यांच्यासह सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर प्रकाश कांकरिया, डॉक्टर सौ सुधा कांकरिया आणि डॉक्टर वर्धमान कांकरिया यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। पारंपरिक धार्मिक विधी, गुरुवंदना, मानपत्र वाचन, डॉक्युमेंटरी व ई-बुक अनावरण अशा विविध कार्यक्रमांनी सोहळा उत्साहात पार पडला। अनेक पिढ्यांना घडवणारे ऋषितुल्य व्यक्तिमत्व असलेले नागनाथ फटाले हे समाजासाठी आधारवड असून त्यांचा जीवन प्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे, असं गौरवोद्गार पद्मश्री पोपटराव पवार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं। आज मान कन्हैया ट्रस्टच्या माध्यमातून डॉक्टर प्रकाशजी आणि डॉक्टर सौभाग्यवती सुधाताई कांकरिया यांनी जो कार्यक्रम या ठिकाणी आदरणीय नागनाथजी अण्णा फटाले यांच्या 90वी आणि मातोश्री सिंधुताई फटाले यांच्या 86वा सहस्रचंद्र दर्शन सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित केलेल्या या कार्यक्रमासाठी मलाही उपस्थित राहायला मिळालं। कारण ज्या नागनाथ अण्णांचं जे आयुष्य आहे, एक अर्थशास्त्राचा प्राध्यापक ते साहित्यिक, आंदोलक, वाचन संस्कृती, राष्ट्र आणि देशासाठी तुरुंगवास अशा सर्व अशा बहुआयामी असं हे व्यक्तिमत्व आहे। आजही नवोदित त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य, आज त्यांनी त्यांच्या जीवनात जे साध्य केलं त्याचं प्रतिबिंब आपल्याला पाहायला मिळतं। म्हणून कुटुंब व्यवस्था हा दिवसेंदिवस या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये मोडीत निघत चाललेली असताना सुधाताईंनी पुढाकार घेऊन जे आपल्या आई वडिलांचं सहस्रचंद्र दर्शन सोहळा आयोजित केला आणि चौथ्या पिढीला म्हणजे वर्धमानच्या मुलीसुद्धा साहित्य, संगीत, सामाजिक, पर्यावरण या क्षेत्रामध्ये आहेत। म्हणजे हे चौथ्या पिढीला हे कुटुंबाचं नातं जे आहे पंजोबापासून आजोबापासून आईवडिलांपर्यंत आलं। म्हणून हा आजचा कार्यक्रम जो आहे तो मला वाटतं अतिशय महत्त्वाचा आहे। या तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईलच्या दिशेने फिरणारी तरुणाई कुटुंबापासून विभक्त होत चाललेली आहे आणि पाश्चिमात्य जगाचं अनुकरण करून फक्त व्यक्तिपुरता विचार जो येतोय तोच खऱ्या अर्थाने कुटुंबाला दुरावत चाललेला आहे। म्हणून आजचा हा कार्यक्रम सर्वांनी अनुकरण करावा असा आहे। यातूनच कुटुंब व्यवस्था मजबूत होऊन वसुधैव कुटुंबकम हा जगाच्या कुटुंबाचा जो संदेश आहे तो संदेश मला वाटतं या प्रकारच्या कार्यक्रमातून आणखी दृढ होईल, मजबूत होईल। म्हणून या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा। तर तीर्थरूप माता पिता आम्हाला लाभले हे आमचं भाग्य आहे। त्यांच्या पुन्हाईमुळे आज आम्हा भावंडांचं, कुटुंबियांचं जीवन समृद्ध झालं। त्यांचे ऋण आम्ही कधीही फेडू शकणार नाही। त्यांना अभिवादन करण्यासाठी सदर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असल्याची भावना डॉक्टर सुधा कांकरिया यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली। नमस्कार, मी डॉक्टर सुधा कांकरिया। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। खरोखरच गुरुस्थानी असणारे माझे आई आणि माझे वडील यांचा 90चा आणि सहस्त्र चंद्रदर्शनाचा आज सोहळा साईबन येथे संपन्न झाला, सफल झाला। खरोखर आम्ही खूप भाग्यशाली आहोत की असे तीर्थरूप पूजनीय आई आणि वडील आम्हाला लाभले। माझी आई सौभाग्यवती सिंधू नागनाथ फटाले की जेव्हा त्यांचा विवाह झाला तेव्हा फक्त 8वी शिकलेल्या होत्या आणि त्यानंतर त्यांनी स्वतःला MA पर्यंत डिग्री प्राप्त केली आणि यासोबतच शिक्षणाचा आणि संस्काराचा वरदहस्त त्यांनी आमच्या परिवारावर ठेवला, त्यामुळे आम्ही घडलो। तसेच माझे पिताश्री ज्यांनी लेखणीची खूप मोठी सेवा केलेली आहे, ते एक आदर्श पत्रकार म्हणून नावाजलेले असे व्यक्तिमत्व आहेत।
एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व आहेत, अनेकांचे गुरु आहेत आणि पत्रकारिता, विकास पत्रकारिताचे जनक आहेत असे माझे पिताश्री, ज्यांनी आमचं लालन पोषण केलं, आम्हाला शिक्षण दिलं, आम्हाला मार्गदर्शन केलं आणि आमच्या कुटुंबाला आज इथपर्यंत आणून ठेवलेलं आहे. आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे आज आपण माझे वडील पिताश्री श्री नागनाथजी फटाले यांचं 90वा वाढदिवस, नवतीचा सोहळा आज आपण इथे साजरा करत आहोत आणि यासोबतच माझ्या आई सुभागवती सिंधू नागनाथ फटाले यांचा 86वा वाढदिवस अर्थात सहस्र चंद्रदर्शन हा सोहळा इथे साजरा होत आहे. याच्यामध्ये आध्यात्मिक अधिष्ठान आहे, धार्मिक अधिष्ठान आहे आणि कौटुंबिक आणि सामाजिक अधिष्ठान सुद्धा आहे. असा हा सोहळा हा 3 दिवस चालला आणि आज तो संपूर्णतःला होत आहे. महाप्रसादाचं सर्वांनी सेवन करून हा गुरुपौर्णिमेचा अत्यंत सुंदर असा कार्यक्रम सफल झालेला आहे. मी आपणा सर्वांची खूप खूप आभार मानते, परमेश्वराचे आभार मानते की असं कुटुंब मला प्राप्त झालं. धन्यवाद. थँक्यू.